शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत। शिंदे दिल्लीमधून मुंबईमध्ये आल्यावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मोदींची भेट घेतली। राज्यामध्ये त्यानंतर ऑपरेशन टायगर पुन्हा राबवणार असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। दरम्यान ठाकरेंच्या खासदारांचं माहित नाही, पण काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय। एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली दौरा केल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। तर या सर्व घडामोडी घडत असताना शिंदेंच्या शिवसेनेत एक वेगळं ऑपरेशन सुरू असल्याचा दावा राऊतांनी केलाय। इथे जे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले। त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशन होतं, मी वारंवार सांगतो, त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि ते त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलतायत। मला ठाकरेंचे किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहित नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार। त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। टायगर ऑपरेशन कुठं चालू आहे, कसं चालू आहे याची सध्या तरी मला काही कल्पना नाही। दिल्ली दौऱ्यावरून परत येता शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। अकोल्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। अकोल्यात ठाकरेंच्या सेनेचे निवडून आलेले 4 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत। मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश। मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे, सुरेखा काळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळेंचा देखील शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचं नगरसेवकांनी स्पष्ट केलं। अकोला पालिकेत आता ठाकरेंच्या सेनेचे फक्त 2 नगरसेवक उरलेत।